मित्रांनो, तर आज आपल्या ऍक्टिव्हिटीचा चौथा दिवस आहे आणि कालच्या व्लॉगच्या शेवटी आपण ज्या पदार्थाची चिठ्ठी काढली होती तो पदार्थ आपल्याला आला होता कॉर्न चीज पराठा। तर आपण आज पराठा बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी इथे काढून ठेवलंय। मेन म्हणजे कॉर्न्स, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, चीज, कोथिंबीर, मीठ, 2 मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता, तेल, धने जिरे पूड, आलं आणि लसूण। साहित्य आपलं सगळं बघून झालेलं आहे। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी हे जे कॉर्न्स मी घेतलेले आहेत हे थोडेसे मी बॉईल करायला ठेवते। यात थोडंसं आपण मीठ ऍड करणार आहोत आणि वरनं पाणी। गॅस लावूया। कॉर्न्स आता मी इथे शिजायला ठेवले। आता मी पहिले आपल्याला पराठ्यासाठी जी कणिक भिजवायची आहे ती भिजवून घेते। तोपर्यंत कॉर्न सुद्धा होतील आणि मग आपण पुढची कृती बघूया। कणिक आता इथे माझी मळून झालेली आहे। नेहमीच्या पोळ्यांना आपण थोडीशी मऊ भिजवतो त्यापेक्षा थोडीशी कडक भिजवायची आहे आणि आता मी ही झाकून ठेवतेय। कॉर्न सुद्धा एकीकडे आपले शिजलेले आहेत, ते मी आता गाळून घेते एका चाळणीत। आणि हे कॉर्न सुद्धा पूर्ण शिजवायचे नाहीयेत किंवा एकदम सुद्धा कच्चे ठेवायचे नाहीयेत, मीडियम असे शिजवून घ्यायचे। आता यातलं पूर्ण पाणी जाऊ दे आणि ते जरा थंड होऊ दे, तोपर्यंत आपण पुढची कृती बघूया। आता आपण हे जे कढीपत्ता, मिरची, आलं, लसूण घेतलेलं आहे हे मिक्सरवरती आपल्याला बारीक असं फिरवून घ्यायचंय आणि थोडीशी कोथिंबीर। इथे तुम्ही बघू शकता वाटण आपलं झालंय। हे आता आपण एका वाटीत सगळं काढून घेऊया आधी। इथे आपले कॉर्न्स आता छान गार झालेले आहेत आणि माझ्याकडे हा जो व्हेजिटेबल चॉपर आहे त्यात मी हे कॉर्न्स आता थोडेसे चॉप करून घेणार आहे। कॉर्न्स इथे आपले सगळे बारीक मी छान व्हेजिटेबल चॉपर मधनं चॉप करून घेतले। मिक्सर मधनं काढले तरीही चालतात। आता आपण जे पराठ्यासाठी स्टफिंग करायचं आहे ते आधी बनवून घेऊया। आता ह्यात आपण घालूया मगाशी जे आपण वाटण केलं होतं, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, ते वाटण इथे ऍड केलंय। धने जिरे पूड। आता आपण यात चीज किसून घेऊया आधी। चीज आता इथे माझं किसून झालंय। आता ह्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आहे आणि सगळ्यात शेवटी मी ऍड करते थोडंसं मीठ। हे पण मीठ मगाशी आपण कॉर्न्स शिजवताना सुद्धा घातलं होतं, त्याच्यामुळे त्या अंदाजानुसार ते आपल्याला घालायचं आहे। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया। स्टफिंग इथे आपलं आता तयार झालेलं आहे। पटापट आपण आता पराठे करायला घेऊया। आणि आता नेहमीप्रमाणे जसं आपण पराठ्याला आधी ह्या कणकेच्या गोळ्याचा छोटीशी पोळी लाटून घेतो तशी मी इथे लाटून घेणार आहे आणि त्यात आपल्याला हे स्टफिंग भरायचंय। राहू काय करतोय? लवकर पराठा। हा होतोय आता ऑलमोस्ट झाला। येस। आता यात आपण हे स्टफिंग भरूया। मगाशी जे साहित्यामध्ये तांदूळाचं पीठ मी दाखवलं होतं ते मी ह्याच्यासाठीच की पराठा आपल्याला जो लाटायचा आहे ते भिजवायला आपण पोळ्यांना कशी कणिक घेतो तसं पराठा चिकटू नये म्हणून मी तांदळाची पिठी घेतली। पराठा आता इथे माझा लाटून झालाय। तवा सुद्धा एकीकडे तुम्ही बघू शकता मी आधीच गरम करायला ठेवलेला। आता हे आपण बाजूने छान तेल सोडतेय मी आणि आता दोन्ही साइडने छान तो खरपूस भाजून घ्यायचा आहे की आपला कॉर्न चीज पराठा तयार। आणि ह्यात थोडंसं चीज असतं त्याच्यामुळे तो पराठा खाली चिकटतो, पण छान भाजला की तो आपसूक निघतो। 2 पराठे इथे माझे करून झालेले आहेत। आता मस्त आपण एक प्लेट तयार करूया आणि ती कोणाला देऊया पहिले? राहुलला। आधी कोणाला
बघूया अक्कड़ बम्मे बम्मे अस्सी रुपए पूरे सोम निकला भागा चोर निकल के दागा. तुला मिळत जरा स्वतःवरतीच केलं. त्याला माहिती आहे. तुझ्या हा. अच्छा माझ्यापासून लॉजिक येते. अशा प्रकारे कालच्या व्लॉगच्या शेवटी ज्या पदार्थाची चिठ्ठी निघाली होती कॉर्न चीज पराठा तो इथे आपला तयार झालेला आहे. आणि पटकन आता आम्ही आधी जेवून घेतो आणि त्यानंतर उद्या आपल्याला कोणता पदार्थ बनवायचा आहे त्याची चिठ्ठी आपण काढणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. मस्त कॉर्न चीज पराठा आमचे खाऊन झालेले आहेत आणि आता आपल्याला उद्याच्या व्लॉगची चिठ्ठी काढायची आहे. सो जो आता आपण बाउल तयार केलेला आहे चिठ्ठ्या सगळ्या मिक्स करूया. बर थांबा. त्याच्यात चलो तू उलट कर. 2000 एक खाली ठेवून दे ना, ती आलेली खाली ठेवून दे. आयलंय बघूया. बघू दे. कोबीचे कटलेट. क्या बात आहे. तर आज चिठ्ठी निघालेली आहे कोबीचे कटलेट @संगीता कुलकर्णी 8770 या ID वरनं मला हा पदार्थ सुचवलेला आहे. तर उद्याच्या व्लॉगमध्ये आता मी बनवणार आहे कोबीचे कटलेट.